नमस्कार मंडळी, मी स्नेहल. तर तुम्हाला आज घेऊन आली आहे माझ्या शेतामध्ये. तर काय आहे शेतामध्ये हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. काय आहे म्हणजे काय? हे पहा मका. ही तुम्हाला मका दिसतच आहे बघा. ही 4-5 पाने. तर हे पहा 4-5 पानावर माझी मका आलेली आहे. तर ह्या मकेमध्ये हे मकेचं शेत आहे ना, हे सारं भिजून झालेलं आहे आणि हे 4-5 ओपे फक्त भिजवण्याचे राहिले आहेत. तर ह्या मकेचा काय यूज असतो? तर एक 4-5 महिन्यामध्ये मका काढण्यास येते बघा. घेऊन तिला नाही का कंस वगैरे लागतात. मग ते कंस मोडून भरडली जातात आणि मग ते नाही का कंस वगैरे बाजाराला वगैरे पाठवली जाते मका बघा. पण तसा त्यांना भाव असा ठीकसा मिळत नाही, म्हणजे नाही का जास्त भेटतच नाही शेतकऱ्यांना भाव वगैरे. तर मला काय सांगायचं आहे की शेतकऱ्याची मुलं ही कुठल्याही कामात कमी नसतात. इव्हन कुठलंही काम असो, शाळेतलं एज्युकेशन्स असो किंवा शेतामधील काम आहे, कुठलीही व्यावहारिक ज्ञान वगैरे सगळंही शेतकऱ्यांच्या मुलाला असतात. कारण लहानपणापासूनच शेतीत वाढलेले असतात, हसत खेळत. ज्या वयात काम करायचं असतं त्या त्या वयात ते ज्या वयात खेळायचं असतं, जे वय खेळायचं असतं त्या वयात ते शेतातले कामं वगैरे करतात. तर मला काय सांगायचं की शेतकऱ्याची मुलं ही कुठल्याच कामात नसतो. इव्हन मी सुद्धा आता आम्हाला सुट्टी असल्यामुळे मी मम्मी पप्पांना शेतात मदत करू लागायला आलेले आहे. तर ही सारं शेत बघा मी भिजवून काढलेलं आहे. तर तर मला काय सांगायचं आहे, हे पहा मी दारं धरत आहे बघा. हे पहा दारं धरत आहे बघा. तर हे असं खोर वगैरे असतं आणि या खोऱ्यानं बघा अशी दारं वगैरे धरतात बघा असं नाही का. आता हे दुसरं आता सारा फुल भरला की आपण दारं धरतो. मग हे आता दारं धरायची सुरुवात आहे बघा माझी. हे दारं धरते बघा. हे अशी माती वगैरे उचलायची आणि असे टाकायची पटपट आणि असं दार मोडायचं. हे असं दार मोडलं की काम फिनिश. एवढं काम झालं की झालं. तर हे दार वगैरे धरायचं म्हणजे नाही का आठवड्यातून 2दा पाणी दिलं जातं शेताला. कारण मग आठवड्यातून 2दा पाणी दिलं जातं. कारण सारखं म्हणजे नाही का ओलावा हटला नाही पाहिजे रानाचा. कारण ती हटला का नाही ओलावा का ते पानं वगैरे सुकतात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच आपण पुढच्या पार्टमध्ये भेटूया. धन्यवाद.